तुम्ही सकाळी धनंजय मुंडे यांचं समर्थन केलं. त्या समर्थनावर अजूनही तुम्ही ठाम आहात आणि तुम्हाला असं का वाटतं की त्यांचं समर्थन करा? दोन गोष्टी आहेत. मी महाराष्ट्राला हे सांगू इच्छितो की मी हत्येचं समर्थन केलेलं नाही. हत्येचं समर्थन वारकरी संप्रदाय करतो हे समजणं हे महाराष्ट्राच्या बुद्धीचं लहानपण आहे. भगवानगड हा आणि फिलॉसॉफर हा एखाद्या हत्येचं समर्थन करतो ही मी दुर्बुद्धी समजतो असा अर्थ काढला. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे की जो दोषी असेल त्याला नक्की फासावर चढवलं जाईल. त्यात माझा रोलच नाही, न्यायव्यवस्थेचा रोल आहे. आता दुसरा टप्पा असा आहे, हत्येचं समर्थन करत नाही मी पुन्हा सांगतो, दोषी लोकांना फाशी झाली पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की मी लहानपणीपासून धनंजयला पाहिलेला आहे. तो नक्की कशाही पद्धतीनं तो खून करू शकत नाही. त्याचं मनोबल वाढवणं, त्याला पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे, धर्म आहे माझा. त्याच्यामुळं त्यांना पाठिंबा देत असताना तो एक विषय वेगळा आहे. हत्येचं समर्थन कधीही करणार नाही. मनोवृत्ती पहा, म्हणजे कोणाचा अपमान करू नका. दुर्घटना घडतात, वाईट घडतात, हे माझा बोलण्याचा अर्थ होता. त्याचा आपण सगळ्यांनी चुकीचा अर्थ काढला आणि ज्ञानेश्वरी समजणं एवढं सोपं नाही. ते का समजत नाही मला आज समजलं. बरं, तुम्ही तिथे म्हणाले की आरोपींनी जी मारहाण केली त्यांची पण मानसिकता चेक करायला. माझा अर्थ तोच होता, आरोपी का मारहाण करून खुनापर्यंत जातो. माणसाने असं वागू नये की जेणेकरून आपल्याला ह्या स्तरापर्यंत येईल. महाभारतामध्ये एक चुकीचं वाक्य द्रौपदी बोलली, संपूर्ण भारताचा विनाश झाला एका वाक्याने. गुन्हेगारी, एक राजकुमार गुन्हेगार झाला. तेव्हा मला पब्लिकला कीर्तनकार असल्यामुळे लोकांना सांगणं की गुन्हेगारी वृत्ती तपासा, गुन्हेगारी होऊ नये, हा कीर्तनाच्या माध्यमातून आलेला संबंध होता. हत्येचा संबंध करणं, भगवानगड हत्येचं समर्थन करणं हे कोणत्या बुद्धीचे लक्षण आहे? बरं, जरांगे असं म्हणाले की तुम्ही जर असं वक्तव्य केलं असेल तर सुधारणा करतील असं मला तुमच्याकडून. सुधारणा नाही, माझा हेतूच नाहीये. जगातला कोणताही माणूस जो वैष्णव शाकाहारी आहे, जो नॉनव्हेज खात नाही, तो हत्येचं कसं समर्थन करेल? तो हा अर्थ काढणं कोणत्या बुद्धीचं लक्षण आहे? डबल सांगतो तुम्हाला. बरं, अंजली दमनिया देखील म्हणाल्या की तुम्ही हे सगळं, तुम्हाला धनंजय मुंडेंची हिस्ट्री माहीत नसेल त्यामुळे ते तुम्हाला भेटायला येणार आहेत कागदपत्र घेऊन. पुन्हा एकदा विषय सांगतो. अंजली दमानियाला न्याय विभाग न्याय देणार आहे, नामदेव शास्त्री न्याय देणार नाही. माझा दमानियांना सांगणं आहे की तुमचे कागदपत्र न्यायालयात प्रविष्ट करून दोषी सिद्ध करा. तो तुमचा सब्जेक्ट आहे. मला तो खुनी वाटत नाही म्हणून मी पाठिंबा दिलाय. मस्साजोग एवढाच माझा विषय. तो भगवानगडाचा परिसर आहे. भगवान बाबा स्वतः प्रत्येक गावात फिरलेत, प्रत्येक समाजाला बाबांनी माळकरी केलेले आहेत. हा विषय तुम्हाला माहीत नाहीये. बरं, धनंजय देशमुख तुमच्या भेटीला येणार आहेत. मी त्यांचं स्वागत करणार आहे, मी भेटणार आहे. मी त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा वेळ दिलेली. ओके.